सर, कंधार नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आपण आपल्या पक्षाच्या वतीने 20 आणि +1 असे उमेदवार रिंगणात उभवलेले. आपलं काय म्हणजे योग्य राहणार आहे? विषय असा आहे की गेल्या अनेक वर्षापासून लोहा नगरपालिका असेल, कंधार नगरपालिका असेल का कंधार लोह्यामधले कुठली निवडणूक असेल, मी एक कुटुंबातला सदस्य म्हणून सगळ्याच्या सोबत काम करत असतो आणि इथली सगळी जनता मला कुटुंबातलं समजून ते माझ्या सोबत राहते. आतापर्यंतचा इतिहास आहे. त्याच्यामुळं आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अध्यक्षपदासाठी स्वप्नील लुंगारे आणि 20 उमेदवार आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत. माझे काही सहकारी त्यांच्याकडे मी आज मुद्दाम भेटीसाठी चाललेलो आहे आणि मला विश्वास आहे की कंधार शहराचा विकास कोण करू शकते. शेवटी सत्ता ज्याच्यामध्ये हातात आहे त्याच्याकडून विकास होऊ शकतो हे सांगण्याची आवश्यकता नाही. मी आमदार आहे, सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. आदरणीय अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत. आपण बघितलं की निवडणुकीच्या पूर्वी देखील 10-11 कोटी रुपयाचा निधी दादांनी इथे दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये प्रचंड असा निधी इथे आणून कंधार शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आता राष्ट्रवादीच्या पाठीमागे जनतेने उभा राहिलं पाहिजे, अशी माझी आग्रहाची विनंती जनतेकडे राहणार. नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्हाला भाजपाचं आव्हान आहे, त्या पद्धतीने कंधार नगरपालिकेमध्ये कुणाचं नेमकं आव्हान आहे तुम्हाला? अरे मला जिल्ह्यात कोणाचं आव्हान आहे असं म्हणायची गरज नाही ना. माझे तरी सगळ्या नगरपालिकेमध्ये उमेदवार आहेत. उलट भारतीय जनता पक्षाला बिलोलीत उमेदवार मिळाले नाहीत. उलट भारतीय जनता पक्षाने धर्माबादमध्ये भाजपच्या विरोधात उमेदवार उभा केले. लोह्यामध्ये उमेदवार मिळाले नाहीत म्हणून एका घरात 6 उमेदवार दिले. त्याच्यामुळे आव्हान कोणाचं आहे हे निवडणुकीत उतरल्यावरच कळेल. त्याच्यामुळे आज माझ्या समोर आव्हान कोणाचं नाही. आमची राष्ट्रवादी चांगल्या पद्धतीनं काम करते. मुखेडमध्ये आम्ही शिवसेनेच्या सोबत बसलो, किनवटमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सोबत बसलो, तिथल्या आमदारांनी विनंती केल्यामुळं. त्याच्यामुळे आणि अन्य ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढतोय. राष्ट्रवादी जिल्ह्यातला नंबर 1 चा पक्ष आहे आणि तो राहील. गेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्हाला जनतेने जास्त नगरसेवक निवडून दिले, परंतु नगराध्यक्ष हा काँग्रेस पक्षाचा झाला होता. तीच परिस्थिती यावेळेस राहील असं तुम्हाला वाटते का? नाही, परिस्थिती बदलत असते. एखाद्या वेळेस आमचा निर्णय चुकला असेल, मतदानाचा निर्णय चुकला असेल, पण त्याचा पश्चाताप सगळ्यालाच झाला ना. ते बहुमत आलं नाही, नगराध्यक्ष आलं नाही, मग शहर विकासापासून बाजूला राहिलं. आज नगराध्यक्षासहित सगळे उमेदवार माझे निवडून येतील आणि माझ्याही काळात मागे राहिलेला काही असेल, अन्य कोणाच्या काळातला असेल, तो सगळा बॅकलॉग येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करेल. साहेब, तुमच्यासोबत जुने सहकारी तुमच्यासोबत आलेले आहेत, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल का? पण ना कसं आहे, एक कुटुंब होतं आणि आपण नेहमी बघतो की विधानसभेच्या निवडणुकीत माझी सख्खी बहीण माझ्या विरोधात उभा होती. एक काळ मन्नान चौधरी हे माझ्या सख्या भावाप्रमाणे होते. याचा अर्थ माझं नातं तुटलं नाही ना. ठीक आहे, बाजूला गेले, आमचे मतभेद संपले, आम्ही एकत्र आलो आणि आलो तर कुठली अटी शर्ती घालून नाही. शहराच्या विकासासाठी, तालुक्याच्या विकासासाठी मला चांगल्या सहकार्याची गरज होती, त्यांना एका चांगल्या सहकार्याची गरज होती. आम्ही दोघांनी ते शोधलं आणि एकत्र आलो आणि त्याचा निश्चित फायदा आम्हाला होईल. साहेब, प्रभाग 1 हा या ठिकाणी भोशीकर कुटुंबाचे आणि तुमचे खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे कंधार शहरामध्ये सध्या चर्चा चालू आहे की प्रभाग क्रमांक हा 1 मॅनेज आहे. अशोक चव्हाणांचे माझे देखील जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते वेगळ्या पक्षात काम करतात, मी वेगळ्या पक्षात काम करतो. कोणाचं आमचं धुऱ्याचं भांडण असण्याचं काही कारण नाहीये. निश्चित भोशीकर कुटुंबाचे माझे वैयक्तिक संबंध चांगले आहेत, पण मी ज्याला उभा करतो त्याच्यासोबत कधी गद्दारी करत नाही. हा माझा आतापर्यंतचा इतिहास आहे. तुमचा अजेंडा काय असणार आहे निवडणुकीच्या प्रचाराचा? अजेंडा निवडणुकीचा कंधार शहराचा विकास, कंधार शहरामध्ये ड्रेनेजची लाईन करणे, कंधार शहराला पाणी पुरवठा करणे, राहिलेली कामं करणे, दर्गा असेल, या सगळ्या गोष्टीचा विकास करणे, चारी बाजूने शहराला दुहेरी रस्त्याने जोडणे, अनेक गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टीमध्ये उतरून कंधार शहराचा विकास 100% मी करणार.